हाय, आज आपण बनवतो मिश्र डाळींची भजी. तर त्याच्यासाठी मी ह्या 4 डाळी आहेत ना 6 तास अगोदर भिजत घातल्या होत्या. त्याच्यामध्ये मसुराची डाळ आहे, पिवळी मुगाची डाळ आहे, चण्याची डाळ आहे आणि उडदाची डाळ आहे. अशा 4 डाळी मी मिक्स केल्या आहेत आणि हे वाटप छोटंसं बनवते आहे मी. त्याच्यामध्ये बडीशेप, धणे, लसूण नाही घालणार आहे, बडीशेप, धणे, आलं आणि हिरवी मिरचीच घालणार आहे. आणि हे पहिलं मी जाडसर वाटून घेणार आहे आणि मग नंतर चिरून मी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालणार आहे आणि बाकीचे सगळे मसाले डाळ मी वाटल्यानंतर घालणार आहे. तर याच्यामध्ये आपण नंतर काय काय मसाले घालणार आहे ते मी तुम्हाला सांगते आणि आपल्या भज्या बनवणार आहे. तर हे मगाशी ज्या डाळी आपण घेतल्या होत्या तर सगळं वाटून असं छान आपण बॅटर बनवून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये घातलं आहे, हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, हिंग घातलं आहे, मीठ घातलं आहे, जिरं घातलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे आणि कढीपत्ता पण बारीक चिरून टाकलेला आहे याच्यात. तर आपण आता हे बॅटर मस्तपैकी ढवळून घेऊया आणि मग ह्याच्या भज्या सोडताना टाकू. तर जे आपण बॅटर बनवलं होतं ना ते छान असं फेटून घेतलं आहे आणि आपण आता याच्या भज्या सोडणार आहे. तर आपण ह्याच्या भज्या सोडूया, दाखवते तुम्हाला मी आता. मस्तपैकी असं छान मस्त हलकं करून घेतलं आहे पीठ. आता मी भज्या सोडून दाखवते तुम्हाला ह्याच्या. मस्त अशा कुरकुरीत भज्या तयार होतात. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत ना, त्या मस्त अशा सगळ्या प्रकारच्या डाळी आपण भज्या करणार आहोत त्याच्या मस्त कुरकुरीत अशा. हे बघा आता मी घालताना तुम्हाला दाखवते. भज्या हातानेच सोडायच्या बारीक बारीक. हे बघा गॅस जास्त फास्ट नाही करायचा, मीडियम करायचा. भज्या आता मी सोडून घेते, छोटे छोटेच काढायच्या. कशा वाटल्या ह्या भज्या तुम्हाला? आणि आम्ही आता कढीच सोडणार आहे. कढी आपण जी नेहमी बनवतो तशीच बनवलेली आहे आणि या थोड्या भज्या आम्ही कढीमध्ये सोडणार आहे, म्हणजे कढी पकोडा तयार होईल याचा. पण कढीमध्ये पण छान लागतात या अशा कुरकुरीत मस्तपैकी. आता मी तुम्हाला दाखवते भज्या. छान मस्त अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या भज्या, भाजून बघलं नाही, तळून घ्यायच्या. आणि मी जास्त तेल घातलं नाही आहे, थोडंसंच घातलं आहे. कारण खूप तेल घातलं ना की मग ते उरतं आणि मग परत ते कशात वापरायचं कळत नाही आणि रोज रोज आपण भज्या काही करत नाही. तर या मिश्र डाळीच्या भज्या मी कढीमध्ये टाकणार आहे आणि कढी पकोडा बनवणार आहे याचा. तर कढी मी कशी बनवली आहे ना ती मी तुम्हाला सांगते. पण आपण जी नेहमी जशी कढी बनवतो ना, माझा व्हिडिओ अपलोड आहे कढीचा, तर मी तशीच कढी बनवली आहे. तर दाखवते तुम्हाला मी बनवलेली कढी. आणि या मग भज्या, ती कढी गरम करायची आणि या भज्या त्याच्यामध्ये सोडायच्या मस्तपैकी. हे बघा आणि छान असा रंग आला आहे बघा आपल्या भज्यांना, छान दिसत आहेत ना मस्तपैकी. तर अशा भज्या बनवून बघा. आणि डाळ वाटताना ना अजिबात त्याच्यात पाणी घालू नका, कारण 5-6 तास भिजलेली डाळ असते ना ती छान अशी वाटलीच जाते. तर याच्यामध्ये मी अजिबात पाणी नाही घातलं आहे, पाणी न घालताच वाटलेली आहे ही डाळ. हे बघा किती सुंदर भज्यांचा रंग आला आहे आणि छान अशी कुरकुरीत भजी झाली आहे माझी. बघा आता मी हिला थोड्याशा कढीमध्ये सोडणार आणि थोड्या आम्ही अशाच खायला घेणार आहे. मस्त वाटते बघा, छान. त्या काढून घेते भज्या, कारण जास्त पण लाल नाही करत आहे. आवाज ऐकायला येतोय तुम्हाला भज्यांचा? असं कुरकुरीत असं झालं आहेत भज्या, म्हणून असं त्याचा छान असा क्रिस्पी आवाज येतो आहे. हे बघा टाकल्यानंतर
आपण अशाच सगळ्या उरलेल्या भज्या पण काढून घेऊया आणि मग सगळ्या भज्या झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता या भज्या आपल्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत, थोड्याशाच बाकी आहेत आता त्या फ्राय करायच्या. एवढ्या झाल्या की मग आपल्या संपल्या भज्या बनवायच्या. तर आता इथे मी कढी बनवून घेतली आहे. ह्या कढीमध्ये थोडं बेसन टाकलं, आलं मिरचीची पेस्ट टाकली आणि फोडणीमध्ये मोहरी, जिरं, लसूण आणि कढीपत्ता आणि हिंग टाकला, हळद आणि आपली नेहमीप्रमाणे कोथिंबीर टाकली होती. याचा व्हिडिओ मी पहिला अपलोड केला आहे, त्याच्यामुळे मी दाखवली नव्हती. आता फक्त म्हणून मी ही मिक्सर डाळीची भजी दाखवली आहे. तर आता ही सगळी भजी नाही टाकणार आहे, थोडी भजी मी या कढीमध्ये टाकणार आहे. हे बघा, ही कढीमध्ये मी भजी टाकणार आहे, म्हणजे कढी पकोडा झाला आहे तयार. हे बघा, कढी पकोडा बनवते मी, दिसलं? ते छानपैकी अशी कढी पण गरम आहे आणि पकोडे पण गरम आहेत. आता आपली कढी पकोडा रेडी झाली आहे. कशी वाटली आमची कढी पकोडा रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा किती मस्त दिसते. आता फुलून आहे ना ती आणखीन वर येणार, म्हणजे ही कढी आहे ना ती पूर्ण पकोडे सोक करणार आणि मस्तपैकी अशा आम्ही चपाती आणि कढी पकोडा खाणार आहे. तर कसं वाटलं आमचा कढी पकोडा? हे बघा, छान मस्त. असे एकदा बनवून बघा आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा चॅनल आमचं. तर हे बघा, ही शेवटची भजी आहे आपली, ती आता मी काढून घेते. ह्याचा आवाज बघा कसा मस्त अशी कुरकुरीत आपली भजी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता आम्ही कढी झाली की आम्ही जेवायला बसतो. म्हणजे हे चांगले पकोडे या कढीमध्ये छान असे फुलून वर आले की आम्ही आता जेवायला बसणार आहे मस्तपैकी. या जेवायला आमच्याकडे. बाय बाय.